Our next gas law is Charles' law. Charles' law is what? Volume of a given mass of a gas at constant pressure. Volume of a given mass of a gas at constant pressure increases or decreases. Increases or decreases by 1 by 273.15 of its original volume at 0 degree centigrade per degree rise or fall of the temperature. म्हणजे काय? तर प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असताना गॅसचं व्हॉल्यूम हे त्याच्या 0 डिग्री सेंटीग्रेडला असणाऱ्या व्हॉल्यूमपेक्षा टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवलं तर त्याचं व्हॉल्यूम 1 by 273.15 वाढतं. कुणापेक्षा? त्याच्या ओरिजिनल व्हॉल्यूमपेक्षा. म्हणजे इथे बघा VT इज इक्वल टू T मीन्स T डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू V0 प्लस T बाय 273.15 इंटू V0. म्हणजे V0 हे त्याचं झालं इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूमच्या T बाय 273.15 टेम्परेचर T डिग्री सेंटीग्रेडनं वाढवलं म्हणून इथं आपण घेतला T बाय 273.15. टेम्परेचर पर डिग्री राईज और फॉल ऑफ द टेम्परेचर सांगितलं. टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवलं असतं तर इथं आपण घेतलं असतं 1 by 273.15. तर बघा कुणाच्या पटीत? तर V0 म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड, 0 इथं डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, 0 डिग्री सेंटीग्रेडला असणारं जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमच्या 1 by 273.15 त्याचं व्हॉल्यूम वाढतं किंवा कमी होतं. वाढणार कधी? जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढणार, टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम कमी होणार. थोडक्यात बघा व्हॉल्यूम ॲट T डिग्री सेंटीग्रेड आपण काढतो इज इक्वल टू त्याचं इनिशियल व्हॉल्यूम त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि इनिशियल व्हॉल्यूमच्या T बाय 273.15 त्याचं व्हॉल्यूम काय होतं? इन्क्रीज होतं. इनिशियल व्हॉल्यूमच्या T बाय 273.15 त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. Therefore, ऑन रिअरेंजिंग इक्वेशन फर्स्ट. आता ह्या दोन्ही याच्यामध्ये V0 काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो V0 इंटू ब्रॅकेट इथं काय येणार? 1 कारण V0 बाहेर घेतला 1 प्लस T बाय 273.15. पुन्हा एकदा बघा व्हॉल्यूम ॲट T डिग्री सेंटीग्रेड आपण काढणार आहे इज इक्वल टू त्याचं इनिशियल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड प्लस इनिशियल व्हॉल्यूमच्या T बाय 273.15 त्याचं व्हॉल्यूम काय होणार? इन्क्रीज होणार. ठीक आहे. मग जर आत्ताचं इक्वेशन आपण T डिग्री सेंटीग्रेडला घेतलं ते जर 1 डिग्री सेंटीग्रेडला घेतलं तर VTच्या ऐवजी काय येणार? V1 इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 बाय 273.15. इथं 1 घेतला तर इथं 1 येतं, इथं 2 घेतला तर इथं 2 येणार, इथं 3 घेतला तर इथं 3 येणार. 2 डिग्री सेंटीग्रेडला काढायला गेला तर तुमचं इक्वेशन कसं होणार? V2 इथंच घ्यायचं, हे V2 इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट हा 1 आहे तसंच राहतो 1 प्लस 2 by 273.15. 1 plus 2 by 273.15. ॲट 3 डिग्री सेंटीग्रेड जर घेतला तर V3 इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 by 273.15. म्हणजे 1 डिग्रीने जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम हे V0 पेक्षा 1 by 273.15 वाढतं. 2 डिग्रीने वाढवलं तर V0 पेक्षा 2 by 273.15 त्याचं व्हॉल्यूम वाढतं. आणि जर हे -3 डिग्री सेंटीग्रेडला जर बघायला गेला तर काय होणार? इथं फक्त साईन काय येणार? मायनस. इथं फक्त प्लसच्या ऐवजी मायनस येणार, प्लसच्या ऐवजी मायनस येणार. आणि टेम्परेचर हे 3 by 273.15 V0 पेक्षा काय होणार? कमी होणार. म्हणजे जर टेम्परेचर वाढवला तर व्हॉल्यूम वाढतं, टेम्परेचर कमी केला तर व्हॉल्यूम कमी होतं. पुढे आणखीन लक्षात येईल. तेच आपण काय करणार आहे? 273.15 डिग्री सेंटीग्रेडला बघतो. इक्वेशन तेच व्हॉल्यूम ॲट Tच्या ऐवजी काय घेतलं आपण? 273.15. सो V ॲट 273.15 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू फॉर्म्युला तोच आहे V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस इथं T बाय 273.15 होतं ना, Tच्या ठिकाणी फक्त टेम्परेचर पुट करायचं 273.15. आता हे सॉल्व केला 273.15 बाय 273.15 हे दोन्ही कॅन्सल होणार, 1 येणार, 1 प्लस 1 2 आलं. सो 2V0 म्हणजे 273.15 डिग्री सेंटीग्रेडला गॅसचं व्हॉल्यूम हे इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा काय होतं? डबल होतं. 273.15 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला असणाऱ्या व्हॉल्यूमपेक्षा काय होतं? डबल होतं. बघा पुन्हा ॲट 273.15 डिग्री सेंटीग्रेडला गॅसचं व्हॉल्यूम हे
त्याच्या इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा डबल होतं. पुढे बघा -273.15 डिग्री सेंटीग्रेडला मग अशी सांगितल्या पद्धतीनं फक्त टीच्या ठिकाणी फक्त काय करायचं -273.15 डिग्री सेंटीग्रेड पुट करायचं इज इक्वल टू फॉर्म्युला सेम V0 इंटू ब्रॅकेट 1. आता इथं मायनस येणार का तर टेम्परेचर काय केलंय कमी केलंय 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी आहे ना. इनिशियल टेम्परेचर आपण किती घेतलं होतं 0 डिग्री सेंटीग्रेड त्याच्यापेक्षा हे कमी आलं. सो इथं काय होणार त्याचं व्हॉल्यूम हे कमी होणार. टेम्परेचर कमी झालं व्हॉल्यूम कमी होणार. टेम्परेचर वाढलं व्हॉल्यूम वाढणार. सो इथं फक्त साइन काय येणार -273.15 बाय 273.15. हे सॉल्व केलं ह्याचं उत्तर 1 आलं. 1 - 1 0 आलं. 0 इंटू V0 0 आलं. म्हणजे -273.15 डिग्री सेंटीग्रेडला गॅसचं व्हॉल्यूम 0 होतं. पण गॅसचं व्हॉल्यूम 0 हे हायपोथेटिकल वाटतं म्हणजे ॲक्सेप्ट करता येणार नाही कारण गॅसचं व्हॉल्यूम काहीतरी असणार ना. व्हॉल्यूम 0 पॉसिबल नाही आहे. म्हणजे या टेम्परेचरला त्या गॅसचं कन्व्हर्जन आयदर लिक्विडमध्ये होऊ शकतं म्हणजे तिथं गॅसियस फेज अस्तित्वात नसावी. म्हणून या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असं म्हटलं जातं का तर या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम हे 0 होतं. या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम हे 0 होतं म्हणून या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असं म्हटलं जातं. सी ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑन केल्विन स्केल इज 0 केल्विन आणि 0 केल्विन म्हणजेच किती -273.15. 0 केल्विन म्हणजे किती -273.15. अगेन 0 केल्विन म्हणजे किती -273.15. 273.15 डिग्री सेंटीग्रेड. Okay, -273.15 degree centigrade is known as 0 Kelvin and is known as absolute 0 temperature on Kelvin scale. पुन्हा बघा ज्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम हे कम्प्लिटली 0 होतं त्या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असं म्हटलं जातं. आणि इथं ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर हे -273.15 डिग्री सेंटीग्रेड आहे ज्याला 0 केल्विन असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स इथं होऊ शकतात. 0 केल्विन टेम्परेचर म्हणजे -273.15 डिग्री सेंटीग्रेड त्यालाच ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असं म्हटलं जातं. आता इथे बघा याच्यामध्ये जर प्लॉट व्हॉल्यूम व्हर्सेस टेम्परेचर काढलं तर ॲज अ व्हॉल्यूम इन्क्रीजेस टेम्परेचर इन्क्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीजेस टेम्परेचर इन्क्रीजेस. कॉन्स्टंट काय सांगितलं आहे प्रेशर. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर तर ग्राफ काय करतो या स्केलवरती इंटरसेप्ट देतो. तो इंटरसेप्ट ज्या ठिकाणी इथं टच झालं आहे त्या ठिकाणी असणारं जे टेम्परेचर आहे ते -273.15 डिग्री सेंटीग्रेड आहे ज्याला आपण म्हणतो 0 केल्विन टेम्परेचर. आणि ह्या ग्राफ्सना आयसोबार असं म्हटलं जातं. ह्या ग्राफ्सना आयसोबार असं म्हटलं जातं का तर हे ग्राफ कॉन्स्टंट प्रेशरला प्लॉट केले म्हणून ह्या ग्राफ्सना आयसोबार असं म्हटलं जातं. बघा ग्राफ ऑफ अ व्हॉल्यूम व्हर्सेस ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज नोन ॲज आयसोबार. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून ह्या ग्राफ्सना आयसोबार असं म्हटलं जातं. सो टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड प्लस 273.15 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण पहिलं इक्वेशन काय घेतलं होतं मगाशी VT इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस T बाय 273.15. ओके VT इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस T बाय 273.15. फक्त टीच्या ठिकाणी टेम्परेचर पुट करत जायचं. आता हेच इक्वेशन आपण सॉल्व करून घ्यायचं. दरफोर VT इज इक्वल टू V0 आहे तसं हे त्रिकस गुणाकार करून घ्या. T इंटू T प्लस 273.15 डिवायडेड बाय 273.15. सो फ्रॉम इक्वेशन हियर 2 फ्रॉम इक्वेशन 2 T प्लस 273.15 म्हणजे काय कॅपिटल T. ओके T प्लस 273.15 इज इक्वल टू कॅपिटल T. हे स्मॉल t म्हणजे T डिग्री सेंटीग्रेड. ओके टेम्परेचर इन केल्विन ॲट T डिग्री सेंटीग्रेड. आणि जर T ची व्हॅल्यू जर 0 पुट केला ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड 0 प्लस 273.15 0 प्लस 273.15 म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडचं केल्विनमध्ये कन्वर्जन करायचं विच इज इक्वल टू काय येणार 273.15.
which is equal to 273.15. Okay, 273.15 is equal to 0 plus 273.15. See again. See इथं पुन्हा बघा, VT is equal to V0 into bracket 1 plus T by 273.15. मग ह्याला फक्त आपण काय करायचं, सॉल्व करून घ्यायचं. सॉल्व केल्यानंतर काय हे कसं आलं, T plus 273.15 by 273.15. So according to this equation, T plus 273.15 is equal to temperature at T degree centigrade. Capital T or temperature in Kelvin at T degree centigrade. मग T च्या ठिकाणी फक्त काय पुट केलं आपण, 0 degree centigrade पुट केलं. So at 0 degree centigrade 273.15 is equal to 0 degree centigrade plus 273.15. म्हणजे 0 degree centigradeचं केल्विन मध्ये कन्वर्जन केला तर किती येणार, 273.15. Therefore this 273.15 जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला आपण म्हणणार टेम्परेचर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. सो टेम्परेचर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड हे झालं टेम्परेचर ॲट T डिग्री सेंटीग्रेड. टीची व्हॅल्यू 0 पुट केला तर हे झालं टेम्परेचर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. Therefore VT is equal to V0 into bracket temperature at T degree centigrade by temperature at 0 degree centigrade. मग TTच्या व्हॅल्यू एका साईडला घ्या, VT by TT that is volume at T degree centigrade divided by temperature at T degree centigrade is equal to volume at 0 degree centigrade divided by temperature at 0 degree centigrade. So normally V1 by T1 is equal to V2 by T2 is equal to constant. म्हणजेच volume is directly proportional to temperature at constant number of moles and constant pressure. So what is Charles law? त्याचं सिंपल स्टेटमेंट काय येणार, at constant temperature, at constant pressure and constant number of moles, at constant pressure and constant number of moles, volume of a given mass of a gas is directly proportional to the temperature. तर मागच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच पॉईंट आपला सांगायचा राहून गेला बॉल्स लॉच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये जे ग्राफ्स आहेत, बॉल्स लॉ मधले जे ग्राफ्स आहेत ह्या ग्राफ्सना आपण काय म्हणणार आहे, आयसोथर्म. का तर हे ग्राफ कॉन्स्टंट टेम्परेचरला प्लॉट केले गेलेत.